सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी यिर्मया याचा 17वा अध्याय आणि 10वं वचन या ठिकाणी आपण वाचूया. प्रत्येकास त्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफल देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखितो. या जगामध्ये आपण जगत असताना अनेक वेळेला आमच्या जीवनामध्ये अडचणी येतात, समस्या येतात, अरिष्ट येतं, दुःख येतं, प्रॉब्लेम येतात. भयानक परिस्थितीमधून आम्हाला जावावं लागतं आणि कधीकधी आपण खरे असून सत्य असून सुद्धा कधीकधी आपल्याला त्रास होतो. परंतु या ठिकाणी देव म्हणत आहे की मी प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे आणि ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे मी ज्याचं त्याला फळ देण्यासाठी तयार आहे. कारण परमेश्वर म्हणतो मी हृदय चाळून पाहतो. परमेश्वर म्हणतो मी अंतर्याम पारखितो. देव आमचा हृदय पाहणारा परमेश्वर आहे. देव आमचा अंतःकरण पाहणारा परमेश्वर आहे. आणि परमेश्वराला जे सत्य वाटतं, जे योग्य वाटतं तेच तो करीतो. आणि तो विश्वासू असल्यामुळं, न्यायी असल्यामुळं तो तोंड पाहून किंवा लाच घेऊन कोणाचा न्याय करत नाही. आणि म्हणून परमेश्वरावर जर आम्ही विश्वास ठेवू तर आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल. जर आपण सत्य आहे तर परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल. आणि जे लोक परमेश्वराच्या चुकीचं जीवन जगत आहेत, विरुद्ध जीवन जगत आहेत, तर त्यांना त्यांच्या करणीप्रमाणे त्यांच्या वर्तनाप्रमाणे त्यांना फळ मिळणार आहे. आणि म्हणून आपण जर विश्वासू असू, आपण जर सत्य असू तर आपल्याला घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. वाचलेलं वचन देव आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना आशीर्वाद दे, सर्वांना आरोग्य दे, सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर, सर्वांचं काम आशीर्वादित कर, सर्वांची प्रगती उन्नती कर. तू परमेश्वरा किती चांगला देव आहेस याचा अनुभव देखील तू त्यांना दे. त्याचबरोबर देवा, आम्ही पुन्हा तुला प्रार्थना विनंती करतो, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे वर्तनाप्रमाणे तू फळ देणारा परमेश्वर आहेस. म्हणून देव बाप्पा, आम्ही तुझ्या सत्यावरच विश्वास ठेवून जीवन जगावं. म्हणून प्रभू तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. त्याचबरोबर देवा, आम्ही पुन्हा प्रार्थना विनंती करतो की देवा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोठी अद्भुत साक्ष घडव आणि तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव दे. त्याचबरोबर देव बाप्पा, आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना विनंती स्वर्गातील परमेश्वराला करेन आणि तो परमेश्वर तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल. माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. ऐकण्याच्याद्वारे, पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल. आमेन.